आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त आयोजित भाकणुकीच्या कार्यक्रमात कृष्णात डोणे महाराज वगापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली। या कार्यक्रमाला बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते। मराठी वर्षातील शेवटची भाकणूक असल्यानं या कार्यक्रमाकडे भाविकांचं विशेष लक्ष लागलं होतं। भाकणुकीदरम्यान जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करताना चीन आणि कोरिया हे देश भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात असं सांगण्यात आलं। भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसंच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय सैनिक सीमेवर शौर्यानं लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल असंही भाकीत करण्यात आले। याशिवाय रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढू शकतात असंही सांगितलं। राजकारणातही मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील तर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल। काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून तुरुंगात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील आणि नव्या कायद्यांची अंमलबजावणी होत राहील। समान नागरी कायदा लागू होण्याबाबतही संकेत देण्यात आले। आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना महागाई वाढून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो असं सांगण्यात आलं। सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल तर दरवाढीमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल असंही भाकीत करण्यात आलं। हवामान बदलाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली। ऋतूंचं चक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल, तसेच काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल। नद्या, तलाव आणि जलाशय आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली। नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांना गती मिळेल तर कर्नाटकातील एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होऊ शकतं असंही सांगण्यात आलं। याशिवाय सुनामी, वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। भविष्यात जंगलातील प्राणी गावाकडे येतील आणि मानवी जीवनशैलीतही बदल होतील असंही त्यांनी नमूद केलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढउतार सुरू राहतील, मात्र भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल असंही भाकीत करण्यात आलं। धार्मिक आणि सामाजिक घडामोडींविषयी बोलताना संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील। जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील। भारत देश हिंदू राष्ट्र होईल। अनेक देशात हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल असं त्यांनी सांगितलं। तसेच पशुधनाचं महत्त्व वाढेल, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला। मानवाला 18 प्रकारचे आजार होतील। विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल। मानवाचं आयुष्य कमी होईल। 12 वर्षाची मुलगी आई बनेल। तरुण पिढी वाममार्गाला जाईल। चंद्र सूर्याची अकस्मात टक्कर होईल। जगात 3 दिवस अंधार पडेल। जग दुनिया दिसणार नाही। माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातील तारे, ग्रह या जागेचा शोध घेतील। कार्यक्रमाच्या शेवटी भक्तांना धर्माचरण आणि सेवा यावर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं। भविष्यात आदमापूर हे करवीर आणि पंढरपूरप्रमाणे मोठं धार्मिक केंद्र बनून येथे भाविकांची मोठी गर्दी होईल असंही भाकीत करण्यात आलं। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।